कसबा आणि चिंचवडमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होती। नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना झटका बसलाय। आता पुणे पिंपरी चिंचवड मधल्या 2 पोटनिवडणुकीत काय होणार याची उत्सुकता आहे। त्यामुळे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पुण्याच्या मनात नेमकं काय। अश्विनी सातवडोके आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। अश्विनी, चिंचवडमध्ये सध्या तुम्ही आहात, तर चिंचवडकरांच्या मनात नेमकं काय? अनेक समस्यांचा सामना केल्यानंतर आज खरं तर त्यांना आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे, नेमकं काय? रुबिना, चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक होतीये। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आहे। ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र निवडणूक जी आहे ती बिनविरोध झाली नाही। तिरंगी लढत जी आहे ती या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते। महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे हे सुद्धा रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं राष्ट्रवादीच्या नाना काटेंना ही उमेदवारी दिलेली आहे। तिरंगी लढत होतीये। नेमके काय प्रश्न आहेत, काय आतापर्यंत कामं भाजपने केलेली आहेत या मतदारसंघामध्ये, राष्ट्रवादीचं महाविकास आघाडीचं काय म्हणणं आहे हे आपण सगळं जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा मी राजू दुर्गेंकडे जाते। भाजपचे माजी नगरसेवक आहेत, या मतदारसंघाबद्दल काय वाटतं, काय कामं केलेली आहेत? भावनिक जी एक म्हणतो आपण या उमेदवारी जी आहे ती अश्विनी जगताप यांना दिल्यानंतर भावनिक पाठिंबा जो आहे तो मतदारांना मिळेल असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर लक्ष्मण भाऊ आपल्या सगळ्यांना सोडून गेले, हे दुःख संपूर्ण चिंचवड विधानसभेतल्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना आहेत। मग ते सगळ्या पक्षातले लोक असतील, कारण माणूस गेल्यानंतर त्याच्याबद्दल कुणी वाईट बोलण्याचा काही प्रयत्न करत नाही। आणि त्याहीपेक्षा पुढं लक्ष्मण भाऊंनी जो या नदीपलीकडच्या भागाचा जो कायापालट केला आहे तो तर आपण या भागात फिरल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं। आणि लक्ष्मण भाऊंनी जी जोडलेली लोकं आहेत, मोठी केलेली लोकं आहेत, ही त्यांच्या पश्चातसुद्धा त्यांच्याबरोबर जोडलेलीच आहेत आणि ते प्रचार करताना आत्ता खरोखर दिसून येतं। खरं तर ही निवडणूक लागायलाच नको होती। 10 महिन्याचा फक्त काळ होता। 10 महिन्याच्या या काळामध्ये जर का थोडंसं मोठं मन करून, म्हणजे बाकीचं तिकडं काय झालं इकडं काय झालं हे म्हणण्यापेक्षाही आपण जर का कुठं हा पायंडा आपल्या पिंपरी चिंचवड शहरात पाडला असता आणि मोठं मन करून 10 महिन्यासाठी बिनविरोध सगळ्यांनी जर का दिलं असतं आणि एकीचं दर्शन या ठिकाणी दाखवलं असतं तर अत्यंत चांगलं झालं असतं असं मला वाटतं। त्यांनी त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे आणि मन मोठं केलं असतं, निवडणूक बिनविरोध होऊ दिली असती तर एक चांगला पायंडा पाडला असता असं ते म्हणतात। याच्या आधी देगलूरलाही असं झालं होतं, पंढरपूरला का नाही पायंडा पाडला, देगलूरची निवडणूक का नाही बिनविरोध केली? खरं सांगू का, भाजपचा आणि या शहराच्या विकासाचा काही संबंध नाही। जर तो संबंध आहेच तो कैलासवासी अण्णासाहेब मगरांचा आहे, प्राध्यापक रामकृष्ण मोरेंचा आहे, अजितदादांचा आहे, पवार साहेबांचा आहे आणि नाना काटेंचा आहे। यांची 4-1-2 नगरसेवक नसायचे। कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली मराठी माणसाची अस्मिता शिवतीर्थावर स्थापना झालेली आहे। शिवसेनेची स्थापना पण शिवतीर्थावर झालेली 66 साली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा स्थापना 10 जून 1999 त्याच शिवतीर्थावर झालेली। आम्हाला इतिहास आहे, आमच्या नेत्यानं उभा केलेला पक्ष महाराष्ट्रात काम करत असताना 2017ला जूनमध्ये जसे एकनाथ शिंदेनं फंद फितरूनं माणसं घेऊन गेली, फोडली, तसं 2017ने ही सगळीच मंडळी भाजपत निघून गेली, 70 लोक, आणि सत्ता तिकडं आली। राष्ट्रवादीची माणसं तुम्ही फोडलीत आणि सत्ता मिळवलीत असा आरोप करतायत। शहराचा विकास जो आहे तो भाजपनं केलेला नाही, तर काँग्रेसच्या काळात आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये झालेला असा दावा केला जातो। नाही, अजिबात नाही। शहराचा विकास खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं केला आणि त्याची अनेक उदाहरणे आहेत। आता खरं तर तुम्ही माणसं फोडली असं म्हणता, खरं तर लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे हो, कुणी कुठं जायचं ते काय आम्ही काय ओढून आणली का माणसं? त्यांना काय सेन्स नव्हते का? होते ना, त्यांना वाटलं जावं भारतीय जनता पक्षामध्ये म्हणून आले आणि इकडची तिकडं जातात, तिकडची इकडं होतात, हे होतं ना, म्हणून काय असं नसतं। आणि त्याच्याही पलीकडे काम काय केलं हे जर का तुम्ही म्हणत असाल ना तर आमच्याकडे कामांचा पाडा आहे ना हो, आम्ही काम केलं की नाही हेच आम्ही तुम्हाला सांगतो। पिंपरी चिंचवडला मेट्रो कुणी आणली?
ही आम्हीच आणली. नात्यातलं खरेदी खतावरचं स्टॅम्प ड्युटी रद्द कुणी केली, ही आम्हीच केली. दीपावलीला शिधा कुणी वाटला, आत्ता आम्हीच वाटला. 12.5%चा परतावा कुणी दिला, हा आम्हीच दिला. म्हणजे त्याचा निर्णय घेतला. शास्तीकर रद्दचा निर्णय कुणी घेतला आहे, हा आम्हीच घेतला. प्रतापगडावरचं अतिक्रमण काढण्याचा निर्णय कुणी घेतला आपण चिंचवडचं बोलतोय. शास्तीकराचा महत्वाचा प्रश्न आहे. लाखो घरं आहेत, 2 वेळा निर्णय झालेत. अंमलबजावणीचं काय, हा खरा प्रश्न मतदार पण विचारतात. आमच्या काळामध्ये आम्ही 1000 फूटचा शास्तीकर मंजूर केला होता. यांनी जो आता त्याचा GR आलेला नाही, हे सर्वस्वी खोटं आहे. दुसरी गोष्ट हे म्हणतात की आम्ही मेट्रो केली. त्या मेट्रोची परवा एका न्यूज चॅनलला इथं खाली बातमी आली होती की त्या मेट्रोचं जेवढं उत्पन्न आहे त्याच्यातून तिथल्या वॉचमॅनचा सुद्धा खर्च निघत नाही. आणि खरं तर यांनी म्हणतात आम्ही विकास कामं केली. यांनी टोटली ह्या 5 वर्षामध्ये महापालिकेत भ्रष्टाचार केला, जॅकवेलचा भ्रष्टाचार केला. याच्यामध्ये स्वतः स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगतापांनी यांना पत्र दिलं की हा भ्रष्टाचार खपून घेतला जाणार आहे. त्यांनी तसं पत्रक काढलं. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर इथले 2.5 लाख युवक आहेत या मतदारसंघात. 5.5 लाखमध्ये 2.5 लाख युवक इथं मतदार करणार आहेत. या युवकांसाठी जे मोठमोठे प्रोजेक्ट महाविकास आघाडीच्या काळात आले होते ते गुजरातला नेल्याचं यांनी मापाप केलं. त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड मतदारसंघातील पिंपळे सौदागर आणि वाकड परिसर सगळ्यात हायेस्ट टॅक्स पेयर हा 2 एरियात आहेत. या एरियामध्ये प्रत्येक सोसायटीला दररोज पाणी येत नाही. यांची खूप मोठी टँकर लॉबी येथे सक्रिय असल्यामुळं पवना धरण 100% भरल्यानंतर देखील इथल्या नागरिकांना पाण्यासाठी वंचित राहावं लागतं. हे बोगस शिधा त्यांनी जी काढली होती त्याच्यासुद्धा कितीतरी घोटाळे यांचे आढळले. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर ह्यांचं एक म्हणजे कामाची महापालिका कशी लुटली याचं एक छोटं उदाहरण देतो. प्रत्येक माणसाच्या मागं आता जेव्हा कलेक्ट करतो ना, त्याच्या माणसाच्या मागं सुद्धा यांनी चार्जेस लावलेले आहेत. प्रत्येक दरडोई माणसाच्या मागं 60 रुपये कचरा. महत्त्वाचे मुद्दे उपस्थित आहेत. पाण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. धरण 100% भरलेले, ओव्हरफ्लो झालं होतं. अजूनही दिवसाड एक टाईम 2 तास पाणी येते अनेक भागांमध्ये. या भागात तर ही खूप मोठी समस्या आहे. काय केलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी एक दिवस आड काय येते, कारण आपल्याला उन्हाळा लागणार आहे. त्याच्यानंतर पाणी हे त्या जूनपर्यंत आपल्याला लोकांपर्यंत द्यायचं आहे. ह्या हिशोबाने त्या ह्याला पाणी आता यापूर्वी तसंच होतं ना, मग आता गेली काय नेमकं संख्या वाढतीये. 25 लाख लोकसंख्या जवळजवळ क्रॉस झाली. आता पूर्वी कमी होती. का झाली म्हणजे आता हे काय आम्ही सांगायचो, हे आता काय आम्ही केली होय लोकसंख्या 25 लाख. काय साहेब, आपण 25 लाखाच्या प्लस आले. हां, मग आता जेवढी वाढत्या लोकसंख्येला पाणी तेवढंच आहे. उलट आहे ना, पाणी फक्त पवना धरणावरनं येत होतं. तुमच्यामध्ये आम्ही बोललो नाही, फक्त बोलत यार. पवना धरणावरनं पाणी येत होतं. आता पाणी बामास्केटचं पण आणण्याचं नियोजन, 100 TMC पाणी आणण्याचं नियोजन हे आम्ही भारतीय जनता पार्टीने 100 MLD पाणी आणण्याचं नियोजन आम्ही केलं आहे. तर हे जे पाणी आणण्याचं नियोजन केलं आहे त्याच्यामुळं आता जो 1 दिवस आड पाणी चालू आहे हे आणखीन 10 वर्ष 1 दिवसाआड राहील अशी व्यवस्था आत्ता झालेली. वाढत्या लोकसंख्येला कुणी थांबवू शकणार नाही आणि ती परत भविष्यात वाढतच राहणार आहे. पण पाणी तर तेवढंच आहे ना, पाणी कुठून आणणार आहे एक्स्ट्रा आपण. म्हणून हे पाण्याचं नियोजन आहे ना, हे व्यवस्थित करणं ही शहराची भविष्यातली पण गरज आहे. त्यामुळे काय पाण्याचं गरज आहे म्हणतात. महिला आहेत भाजपच्या कार्यकर्त्या इथं. पाण्याचा मोठा प्रॉब्लेम हा महिलांनाच फेस करावा लागतो. सकाळी पाणी येतं, 2 तास येतं, प्रेशर नसतं. बेरोजगारीचा एक मुद्दा उपस्थित केला. काय वाटतं या सगळ्याबद्दल? आरोप करतायत की तुमच्या काळामध्ये शहराला दिवसाड पाणी सुरू झालं. आमच्या काळात सुरू झालं असं काही नाही आहे. अगोदरच्या काळात पण होतंच ते पाणी टंचाई. फक्त एवढाच फरक आहे की अगोदर म्हणजे लोकसंख्या कमी होती आणि आता कसं इकडे पिंपरी चिंचवड शहरात लोकसंख्या जास्त झालेली आहे आणि त्यामुळं पाणी टंचाई होत आहे. लोकसंख्या वाढते त्यामुळं पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं असं म्हणतात. मी सेनेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे विचारते, हे यांचं जे म्हणणं आहे ते पटतंय का? लोकसंख्या वाढल्यामुळे पाणी टंचाई झाली असं म्हणणं चुकीचं आहे. मग आता जरी तथाकथित जे स्वतः त्यांची महानगरपालिका 5 वर्ष या ठिकाणी होती, मग त्यांनी त्याचं नियोजन का नाही केलं? आणि आत्ता पहिल्यापासून सुरुवात झाल्यापासून आम्ही ऐकतोय की ही निवडणूक भावनिक यांनी केल्याचं दिसतंय आणि उमेदवार द्यायला नव्हता पाहिजे. वास्तविक पाहता भाजपने इतक्या लवकर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक अजून नगरपालिकेच्या बाकी असताना हे दुर्दैवाने लक्ष्मणभाऊ आणि आदरणीय मुक्ताजी टिळक यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानं महिना पण नाही होत
त्या लगेच त्यांनी निवडणुका लावल्या. कशा करता तर भावनिक आधार घेऊन मतं घेऊन जिंकण्याकरता. आज आम्हाला ज्यावेळेस आम्ही व्हिडिओवरती पाहतो अश्विनीताई पायी पायी फिरतात फोटो घेऊन लक्ष्मणभाऊ जगताप, तेव्हा आम्हाला अंतःकरणाला वाईट वाटतं की लक्ष्मण जगताप भाऊ आता त्यांना कमीत कमी वर्ष आपण दुखोटा पाळतो, परंतु त्यांना भाजपने लादलंय. त्यांच्या घरामध्ये त्यांच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला जर समजा उमेदवारी दिली असती किंवा पक्षामध्ये इतर पण काय ते तर पटलं असतं, परंतु यांनी भावनेचा बाजार मांडला. काल गिरीश मोठा आरोप केलाय तुमच्यावरती. गिरीश बापटांना पण त्यांना त्यांनी ऑक्सिजन ऑक्सिजन लावून लावलेलं तिथं आहे स्टेजवर आणि आणलं. म्हणजे यांना त्यांना निवडणुका आणलंय. कशा करता जिंकायचं आहे आणि कोणाचं कशा याच्यातनं दिसून येते. भावनिक राजकारण जे आहे ते तुम्ही करताय. काल या ठिकाणी भावनिकतेचं राजकारण करताय असं होतं. मी म्हणाल की ह्यांचे आभार मानते, कारण ह्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली, त्याच्यामुळे आता ते भावनिकचा मुद्दा मांडतात. कारण आज ना उद्या ही निवडणूक लागणारच होती, त्याच्यामुळे असं काही नाही. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढतोय. आज जे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी जे कामं केलीत ना, आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवतो आणि आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची गरज नाहीये. ऑलरेडी लोकांपर्यंत ही कामं पोहोचली. तुम्ही लहान मुलांना जरी विचारलं ना तरी त्याच्या मनात सुद्धा भाऊ असलेले. त्याच्यामुळे आम्ही भावनिक मुद्दा केला नाही, पण ह्यांनी फक्त भावनिक मुद्दा समोर आणून दाखवतात की भावनिक मुद्दा, पण ह्याच्यावरून हे कळतं. मोठा आरोप केलेला आहे. मुळात आहे ना, निवडणूक ही काही भारतीय जनता पार्टीने नाही लावली. आमच्या मित्रांनी जे आता सांगितलं, तर एक मिनटं ऐका ना. फक्त आता आम्ही मध्ये बोलतो का, ऐका ना, फक्त आमचं पण ऐकून घ्या की ही निवडणूक ज्या वेळेस एखाद्या राज्याची निवडणूक लागते त्यावेळेस असलेल्या आमदारकीच्या या ज्या निवडणूक असतात त्या राज्याबरोबर घ्याव्या लागतात. त्याप्रमाणे ही निवडणूक आलेली आहे. हा मुद्दा आहे. आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन भावनिक म्हणजे आहेच ना, लक्ष्मण भाऊंचं नातं सगळ्या कार्यकर्त्यांशी जनतेशी होतं आणि आता त्यांच्या मिसेसला इथं उभं राहावं लागलं आहे. आता ही आपोआपच भावनिक झालेली आहे ना. भावनिक झाली म्हणजे तुम्ही जर का नसते लढले तर ही भावनिक झाली नसती. तुम्ही लढताय आणि तुम्ही विरोध करताय. 10 महिन्यासाठी आपण निवडणूक लढवणं योग्य होतं का, तर असं आम्हाला वाटतं की नव्हतं. तुम्ही खरं तर ही भावनिक करायला नको होती. तुम्ही या निवडणुकीला आहे ना थोडंसं कुठंतरी माणुसकी म्हणून आपण हे करून ना करायला पाहिजे होतं. तुम्ही उत्तर दिलं देगलूरची का केली, इकडची का केली. बरं ठीक आहे, एक मिनटं. देगलूरची केली, इकडची केली. त्याच्यानंतर मुंबईच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी इथं तरी कुठं तुम्ही जिंकणार आहे. इथं पण तुम्ही पडणारच आहे. इथं पण तुम्ही पडणारच आहे. इथं पण तुम्ही पडणारच आहे. पडणार तुम्ही काय सांगता पडणार आहे म्हणून, पडणार होते म्हणून. इथं पण तुम्ही पडणारच आहे. इथं पण तुम्ही पडणारच आहे. आपण मुद्द्यावर बोलूया. हे 2 तारखेला कळेल आपल्याला. 2 तारखेला कळेल ते कोण पडणार आहे, हे 2 तारखेला कळेल. पण आपण मुद्द्यावरती बोलूया. त्यांनी थेट आरोप केलेला आहे. पिंपरी चिंचवडला नात्या गोत्याचं राजकारण भरपूर प्रमाणावरती आहे, तरी सुद्धा या गोष्टीला हे लोक थांबवू शकत होते. नात्या गोत्याच्या राजकारणाला हे लोक स्टॅम्प लावू शकत होते, पण ह्यांनी असं न करता ह्यांना माहिती होते की ती गोष्ट निवडणूक ही भावनिक ह्याच्यावरती लढवली जाणार आहे. मग ह्यांनी उमेदवार का दिला, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्यांनी का उमेदवार दिला. कारण 10वं 12वं आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस ह्यांचे सगळे नातेगोते असतात. मग ह्या मुद्द्यावर हे का बोलत नाहीयेत. तुमची नातीगोती असताना पण ही निवडणूक तुम्ही बिनविरोध का करून दिली नाही असा प्रश्न एक मिनिट. माझं म्हणणं असं आहे, यांनी मला सांगितलं की वरळी विधानसभेचं ऋतुजा लटकेताई ज्या सरकारी कर्मचारी होत्या, अख्ख्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे की ती सरकारी त्यांचा राजीनामा देखील ते मंजूर करत नव्हते. एकतर भाजपमध्ये या, नाहीतर तुमचा राजीनामा मंजूर करणार नाही असं त्यांच्यावर दबाव आणला गेला. या उभ्या महाराष्ट्राने बघितलं, त्याच्यामुळे त्यांचं खोटं तिथं सिद्ध होतं. आणि हे भावनिक चिंचवड विधानसभेत ते करतात. आमचा आदर होता लक्ष्मण भाऊंवर, आम्ही त्यांचा आज पण आदर करतो. परंतु इथून 15 किलोमीटर दूर कसबा विधानसभामध्ये मुक्ता टिळक ताई ज्या स्वर्गीयवासी झाल्या, त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीत भावना नव्हती का? तिथं त्यांचा भावनिक मुद्दा त्यांना आठवला नाही का? खरं तर ही निवडणूक अँटी इन्कन्झम्बन्सी, बेरोजगारी, इथला जे जे बेकारी आहे, जे तिथलं पाणी प्रश्न आहे, जे टँकर लॉबी आहे, जो इथं स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्थायी समितीमध्ये 4,500चा आमचा बजेट होता, त्याच्यातील 45% हिस्सा म्हणजे 2500 ते 2600 कोटी रुपये यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात मोठमोठे जे रस्ते झाले होते त्याला बारीक करण्याचं काम आणि झाडांना दगडं लावण्याचं काम यांनी या भ्रष्टाचार रूपी केलेलं आहे. कुत्र्याची नसबंदी, कोविडमध्ये जेव्हा आपण सगळे घरात लॉकडाऊन होतो आणि झुंज देत होतो त्यावेळेस हे लोक कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खात होते. मोरेश्वर इथं तो महत्त्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत. पटत आहेत का हे
की बाबा रस्ते जे आहेत ते छोटं करण्याचं काम केलेलं असेल, भावनिक मुद्दा जो आहे तो तुम्ही उपस्थित करता या सगळ्यामध्ये? यातले 2 मुद्द्यांच्यावर बोलतो मी. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा मला वाटतो तो म्हणजे रस्त्यांचं जे म्हणतात अरुंदीकरण आपण केलं आहे. अर्बन स्ट्रीटनुसार डिझाईननुसार हे रस्ते बनवले गेलेत आणि ह्यामध्ये पादचाऱ्यांना त्या फुटपाथवरून चालता यावं याकरता मोठे फुटपाथ केले. झाडांच्या म्हणजे कारण की आत्ता पर्यावरणप्रेमी पण खूप आहेत. कुठलाही विचारा तुम्ही की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर हे पर्यावरणाकरता हे दगडं लावून त्याच्यामध्ये ते झाडांची सुरक्षा कशी राहील हा सुद्धा विचार यामध्ये खऱ्या अर्थानं केला गेला. आणि दुसरं की गेले 30 वर्षांपासून या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळं भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, कारण त्यामुळंच तर आम्हाला इथं बसवलं आहे की त्यांच्या चुका घडल्या, त्यांच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केले म्हणून तर आम्हाला कायम ते म्हणतात त्यांच्यातले 70 जण तुम्ही घेतले. आता ह्याच्यामध्ये ते सांगतो की बघा, शेवटी अनेकांना आमचे विचार पटले, अनेकांना असं वाटलं की भारतीय जनता पार्टीकडे आपण गेलं पाहिजे, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये आपण काम केलं पाहिजे असं त्यांना वाटलं. म्हणून तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले ना, कारण की संपूर्ण देशामध्ये परिवर्तनाची लाट होती आणि या परिवर्तनाच्या लाटेमध्ये असं वाटणं साहजिक आहे राजकारणामध्ये कार्यकर्त्याला किंवा मलासुद्धा ह्या वैचारिक संस्थेमध्ये मला जायचं आहे, मला त्या संस्थेमध्ये काम करायचं आहे असं वाटणं साहजिक आहे. त्यामुळं त्यांना ते वाटलं आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले. मला अर्बन स्ट्रीटवर बोलायचं आहे. चांगला विषय काढला आमच्या सहकारी मित्रांनी. 1 किलोमीटर रस्त्यावर, तुम्ही पत्रकार आहात, लोकांना हे कळलं पाहिजे, तुम्हालाही कळलं पाहिजे, सगळ्यांना ऐकणाऱ्या नाही, पब्लिकला. 1 किलोमीटर रस्त्यासाठी अर्बन स्ट्रीटचा जो पथपट बनवला त्यासाठी 36 कोटी रुपये ह्यांनी खर्च केले. आता मला सांगा तुम्ही, हे पैसे तुमच्या करातून तुमच्या खिशातून आलेले आहेत. अहो, आम्हाला लाज वाटते हो. या स्टँडिंग कमिटीचा चेअरमन अँटी करप्शनची धाड महानगरपालिकेत पडली, रंगे हात पकडलं, ते जेलमध्ये होते, याचं आम्हाला वाईट वाटलं. रोड स्वीपिंग मशीनमध्ये यांनी करोडोचा भ्रष्टाचार केला. YCMला 60 लाखाचं मशीन 2 कोटीला ह्यांनी विकत घेतलं आणि ही मालिका संपत नाही इथे. ह्यांनी भ्रष्टाचाराचं फार मोठं कुरण या महानगरपालिकेत केलं. ही महानगरपालिका, हे म्हणतात ना मेट्रोन, हे असं जादूची कांडी नाही, लावलं झाडण आलं फुगलं, हा त्याग आहे 30-32 वर्षापूर्वीचा. त्या इंदिराजी यांचं म्हणणं आहे की पाया यांनी रचलाय असं यांचं थोडक्यात म्हणणं आहे. अहो, त्यांना त्यावेळेस मेट्रो माहीत पण नव्हती. काय देवेंद्र फडणवीस आले आणि मग मेट्रो आली, ते काही बोलतात उगाच, त्याला काय अर्थ नाही. आता मला आता ATMचं विचारलंच नाही त्यांनी, मेट्रोचं चाललंय, ATMचं विचारलंच नाही त्यांनी. आता मला सांगा, ते काही कसं होतं, बालिशिवाय उत्तर देतात. मेट्रोच्या वॉचमॅनचा खर्च निघत नाही म्हणून. अहो, ती मेट्रो अजून पूर्णपणे रन व्हायची आहे आणि मेट्रो पूर्णपणे रन झाल्यानंतर त्याचं ते इफेक्ट करणार आहे. पण आणली भाजपनी ना, आणि नुसती आणली नाही तर ती पूर्णत्वाच नेली. एक ट्रायलसुद्धा पिंपरी ते शिवाजीनगरची एक ट्रायलसुद्धा झाली. म्हणजे एवढं मोठं काम हे भारतीय जनता पार्टीनं जे उभ्या आयुष्यात, म्हणजे मुंबईला मेट्रो 15 वर्षापूर्वी आली होती, 15-20 वर्षापूर्वी, आणि ती यायला इथं मागचा, अहो तुमचंच सरकार होतं ना राव, तुमचंच सरकार होतं. 15 वर्ष महापालिकेत कुणाचं सत्ता होती, तुमचंच सरकार होतं. ज्या वेळेस एखादा मुद्दा, एक मिनिट थांबा हो, ज्या वेळेस एखादा मुद्दा अंगलोट येतो ना त्यावेळेस घोषणा दिल्या जातात, लक्षात ठेवा. अंगलोट मुद्दा आला की घोषणा दिल्या जातात. ह्यांनी घोषणा दिल्या की समजायचं हे पाणी मुरतंय, मग पाणी मुरतंय म्हणून समजायचं, लक्षात ठेवा. आम्ही सांगतो आमच्या लोकांना घोषणा देऊ नका, व्यवस्थित ऐका आणि जनतेला व्यवस्थित ऐकायला जाऊ द्या. घोषणा देऊन आवाज दाबायचा नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करून चालत नाही, त्यांनी मग ते सिद्ध करायला पाहिजे होतं ना, एवढं त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रवादीची सत्ता गेली कशी, राष्ट्रवादीची सत्ता गेली आणि भारतीय जनता पार्टीची जर सत्ता येत असेल तर त्याच्यावर ह्यांनी विचार करायला पाहिजे की आपली सत्ता का गेली. ह्यांनी आत्मचिंतन करावं, कारण लोकांनी हा बदल केला, जनतेने हा बदल केला ना. तुम्ही आणि आम्ही तुम्ही ओरडून काही होणार नाहीये, कारण लोकांच्या मनात फक्त आणि फक्त कमळ आणि पुन्हा चिंचवडला कमळच उमललं. पण
चिंचवडचा विचार चिंचवडवरती बोलतोय चिंचवड मधले कुठले मुद्दे तुम्ही या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे केलेले आहेत? कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवत आहे? आता पण सांगतोय की 5-5.5 लाख मतदारांपैकी 2.5 लाख मतदार 18 ते 40 वयोगटातला युवक तरुण आहे. फॉक्सकॉन वेदांतासारखी कंपनी जिथून 2 लाख नोकऱ्यांचं उत्पन्न मिळणार होतं, त्या नोकऱ्या गुजरातला यांनी पळवल्या. आज इथला जो पालक आहे, करदाता आहे, मतदार आहे, त्यांच्या मुलांना 20, 25, 30 लाख इंजिनिअरिंग असेल, डिग्री असेल शिक्षणाला देतो. तो पोरगा डिग्री घेऊन जेव्हा बाहेर येतो, जेव्हा नोकऱ्या आम्ही आणलेल्या असतात, आयत्या नोकऱ्या हे गुजरातच्या घाशात निवडणुकीच्या घालायचे हे काम करतात. आम्ही टेल्को आणली, बजाज आणली, सगळं आत्ताचे या निवडणुकीतले तुमचे मुद्दे काय आहेत? प्रचाराच्या कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. याच पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आज याच महिन्यामध्ये 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे आणि याच महिन्यात आठवड्याच्या आत भगतसिंग कोश्यारीला यांनी हकालपट्टी केली. का केली? आम्ही पिंपरी चिंचवड शहर बंद केलं सर्वांनी मिळून. त्याच्यामध्ये भाजपचं कोणी नव्हतं, ना भाजपचे आमदार होते, ना भाजपचे नगरसेवक होते, ना भाजपचे कार्यकर्ते होते. आपली अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होती आणि त्यांच्या चरणापाशी आपली अस्मिता संपती. परंतु यांनी त्या आंदोलनाला कोणीही पाठिंबा दिला नाही. याचा अर्थ त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त निवडणुका आल्या की छत्रपती शिवाजी का आशीर्वाद आपने साथ लो और चलो. हा आमचा प्रथम मुद्दा असणार. या भाजपच्या जे कोणी असतील त्यांना आपल्या जेव्हा आरसा तोंडात बघतात, आरशामध्ये तोंड बघतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज दिसले पाहिजे. हे मतं बितं हे चालूच राहणार, निवडणुका चालूच राहणार. पण ज्यावेळेस आपल्या दैवताला, हिंदुत्वाच्या दैवताला असतील किंवा सगळ्या 18 पगड जातींना, सगळ्या धर्मांना घेऊन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्या राजाचे अवमानकारक वाक्य भगतसिंग कोश्यारीने केले. माता सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत बोलले, बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी तर त्यांचे तथाकथित बोलले. महापुरुषांच्या अस्मितेचा एक मुद्दा, महापुरुषांचा एक जाहीरनामा आहे. जाहीरनामा आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण जाहीरनामा देत असतो. कुठले मुद्दे घेऊन ही निवडणूक लढताय? भावनिक साथ तर नक्कीच आहे, ती मिळणारच आहे. पण कुठले मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटतं? गेल्या हा मतदारसंघ तुमच्याकडे असताना कुठली कामं झालेली नाहीत अजूनही असं वाटतंय? भावनिक मुद्दा हा जगताप कुटुंबातच आहे आणि त्यांनी जो सांगितला महापुरुषांचा विषयाचा, खरं तर आमच्या हृदयामध्ये छत्रपती शिवरायांचं स्थान आहे. शिवरायांना जितकं जर शिवरायांच्याबद्दल त्यांना खरंच असती, त्यांच्याबद्दल अस्मिता असती, तर अनेक निर्णय माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे चुकलेले आहेत ह्या संदर्भामध्ये. मग भावनिक राजकारण म्हणजे याचा अर्थ काय? भावनिक राजकारण त्यांना करायचं आहे. महापुरुषांच्या आडून त्यांना भारतीय जनता पार्टी वार करायचे आहेत. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलवा ना. चिंचवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. विषय नाहीये. चिंचवडमध्ये काय कामं झालीत, काय झाली नाहीत? कारण की एक भाग म्हणजे आपण आत्ता ज्या भागामध्ये थांबलोय तो पिंपळे सौदागरचा भाग असेल, पिंपळे गुरवचा भाग असेल, ITNs आहेत, सुधारलेला आहे. पण एक भाग अजूनही सुधारलेला नाहीये. तिथं पोचलेत. अतिक्रमणांचा मोठा प्रश्न आहे, अनधिकृत घरांचा मोठा प्रश्न आहे. ते कधी सुटणार आहेत? जसं हा भाग म्हणजे नदीच्या पलीकडचा म्हणून डेव्हलप झाला, हा डेव्हलप होण्यात सुद्धा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिक्रमण वगैरे जे काही विषय आहेत, हे अतिक्रमणाचे विषय ज्यावेळेस याच्यावर ॲक्शन घेण्याची वेळ येते, ॲक्शन घ्यायला सुरुवात केली की हेच विरोधक आहेत ना असे पुढे येऊन उभे राहतात आणि हेच आमच्या विरोधात मग घोषणा देतात आणि आमच्या विरोधात रान पेटवतात. म्हणजे चित भी मेरी और पट भी मेरा असं यांचं काम आहे. केलं तर का केलं आणि नाही केलं तर का नाही केलं, अशा प्रकारची दुतोंडी भूमिका हे लोक घेतात. हे कुठे योग्य? जर खरोखर विकासाचा आराखडा राबवायचा असेल तर तुम्हीसुद्धा जो निवडून येईल त्याच्याबरोबर हातात हात देऊन तुम्ही विकास काम केलं पाहिजे. ज्यावेळेस निवडणूक येईल त्यावेळेस खरं दोघांनी निवडणूक लढली पाहिजे. हे का खिलाडू वृत्ती असली पाहिजे. जो जिंकतो तो जिंकतो, पण जो जिंकतो त्याच्याबरोबर 5 वर्ष व्यवस्थितरित्या समन्वय साधून काम मात्र विकासाचं लोकांसाठी केलं पाहिजे. कारण 2 नंबरची मतं तुम्हाला पडलेली असतात. म्हणजे जो जिंकतो त्याच्याबरोबर काम केलं पाहिजे. विरोधी पक्षांनी पण विरोधासाठी विरोध केला नाही पाहिजे असं म्हटलं जातं. पण या मतदारसंघामध्ये अनधिकृत बांधकामांचा मोठा प्रश्न आहे. लाखो घरं आहेत, त्याच्यावरती कधी बुलडोझर फिरू शकतो अशी सगळी परिस्थिती आहे. याच मतदारसंघातला प्रश्न आहे. अनेकदा सांगितलं जातं शास्तीकर माफ केला जाईल, गुंठेवारी केली जाईल, मग ते प्रश्न सुटत नाहीत. काय वाटतं? मागच्या वेळेस हेच भारतीय जनता पार्टी हे अनधिकृत बांधकाम आम्ही अधिकृत करू म्हणून हे सत्तेवर आले.
त्यांनी आत्तापर्यंत 5 वर्ष झालं कुठल्याही त्याच्यावरती काही बोलले नाही. आणि आत्ता इलेक्शनच्या समोरच त्यांनी शास्तीकर माफीची ही खोटी घोषणा तरी लोकांच्या पूर्ण लक्षात आहे की मागच्या वेळेस हे सत्तेवर जे आले ते अधिकृत करू बांधकाम शास्तीकर माफ करू, तरी आता काय लोक यांना काय थारा देणार नाही आहेत. रुबीना, आपण आतापर्यंतची चर्चा ऐकलेली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांवरती आरोप करतायत. अगदी दिल्लीपर्यंतचे दाखले जे आहेत तिथे दिले जात आहेत विकासाच्या मुद्द्यावरती. खरं तर निवडणूक ही चिंचवड विधानसभेची आहे, पण आम्ही अगदी दिल्लीमध्ये काय घडतंय हे सुद्धा सांगतो. मी परत एकदा भाजपच्या कार्यकर्त्यांकडे जाते. महिला कार्यकर्ते आहेत, त्यांना या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात हे आपण जाणूयात. काय वाटतं? पोटनिवडणूक होतीये, 10 महिन्याचाच कालावधी आहे. सलग या मतदारसंघामध्ये भाजपचीच सत्ता होती. तुम्हाला कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात? भाजपच्या निवडणुकीमध्ये शास्तीकर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि लक्ष्मण भाऊंचं काम इतकं महान आहे की जसं सूर्य हा तेजस्वी असतो आणि सूर्याला आपण झाकू शकत नाही, तसंच लक्ष्मण भाऊंनी आणि BJPने एवढं महान काम हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये केलेलं आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक आहे ही BJP जिंकणार आहे. शास्तीकराचा मुद्दा महत्त्वाचा वाटतोय. विरोधकही तेच म्हणतात शास्तीकराचा मुद्दा आहे महत्त्वाचा, का सुटू शकला नाही? शास्तीकरण खरं तर आणलाच राष्ट्रवादीनी, त्यामुळं तो सुटू शकत नाहीये. काय नेमकं अजून 2 वेळा सांगितलं तुम्ही, जल्लोषही केला शास्तीकराच्या मुद्द्यावर. शास्तीकर हा लादला या पिंपरी चिंचवड शहरावर राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी. खाली त्यावेळेस एक मिनिट ऐका, त्यावेळेस शहरात तुमची सत्ता होती, राज्यात तुमची सत्ता होती आणि देशात सुद्धा तुमची सत्ता होती. अशी सत्ता तिन्ही ठिकाणी असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरावर लादला तो शास्तीकर. आणि तो शास्तीकर उठवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला. तो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 1000 स्क्वेअर फुटाचा निर्णय हा त्यांनी घेतला. आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं मागच्या निवडणुकीमध्ये यांनी GR वाटायचं काम यांनी केलं. म्हणजे आम्ही निर्णय घ्यायचा आणि यांनी GR वाटायचा असं यांनी केलं. त्याचबरोबर आत्तासुद्धा संपूर्ण शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय आत्ता मागच्या महिन्यातच आपल्या शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारने घेतला. आता यांचं म्हणणं आहे की GR नाही आला. GR त्याला काही प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर पूर्ण होऊन हा GR येणारच आहे. 100% GR येणार आणि तो GR आल्यानंतर हा वाटायला आम्ही यांच्याकडेच देणार. हा जो मतदारसंघ आहे पाहिलं तर खूप लॅविश सोसायटी आहेत, लॅविश रस्ते आहेत, पण पूर्ण विकास झाला. आता एकच उदाहरण देतो. हाकेच्या अंतरावर कुणाल आयकॉन म्हणून एक सोसायटी आहे. ही शहर डेव्हलप होत असताना कुणाल आयकॉन जेव्हा उभं राहत होतं ना, तिथं गनबोट ठेवलेले होते शिवारच्या समोर, हॉटेलच्या समोर. ते गनबोट काय होते तर गाडवाट होती आणि पायवाट होती, चिखल होता. कुणी येणारा कस्टमर ते गनबोट घालायचा आणि त्या सोसायटीतला फ्लॅट बघायला जायचा. आज त्या 20 वर्षाच्या नंतर ही जी लिनियर गार्डन आहे आता उभे आहोत सिंगापूर धर्तीची, हे म्हणतात ना लक्ष्मण भाऊंनी केलं. त्यांच्या मागे उभे होते अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या शहरामध्ये आरोग्यविषयक सुविधावर सगळ्यात जास्त भर दिला. 8 मोठी रुग्णालये आणि 26 छोटी मोठी दवाखाने उभे केले. त्याच्यानंतर अजून 5 दवाखान्यांचा प्रलंबित प्रश्न होता, तो राष्ट्रवादीने मार्गी लावला. मेडिकल कॉलेज केलं. इथं बाहेरून येणाऱ्या लोकांना त्यांनी हॉस्टेल बनवले, आम्ही बनवले राष्ट्रवादी काँग्रेसने. आता त्याच्यानंतर यांचा थेरगावचे दवाखाना झाला. जे आम्ही बनवून दिलेले दवाखाने ते सुद्धा त्यांना मेंटेन करता आले नाही. तुम्हाला सांगतो आज पण YCM सारख्या दवाखान्याला BJPचा विरोध होता आणि आम्ही तो करतो. ऐका महत्त्वाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न. मशीन बंद आहेत. MRIचे गोरगरीब लोकांना दुसऱ्या दवाखान्यात प्रायव्हेट 10,000 रुपये करून आणावं लागतात. गोरगरीब जनता तो MRI यांनी काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा आरोप यांनी केलाय की हे जे कामं सगळी होत होती त्यावेळेस त्याला अजित पवारांची साथ होती. आरोग्यासंदर्भामध्ये महानगरपालिकेमध्ये जेव्हा सत्ता होती भारतीय जनता पार्टीची, सर्वोत्कृष्ट काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं भाजप सत्ता असताना झालेलं आहे. कोविड काळामध्ये जम्बो हॉस्पिटल्स उभे करणे, रुग्णांना सेवा पुरविणे, त्याचबरोबर मागेल त्याला बेड, मागेल त्याला ऑक्सिजन सिलेंडर, सगळ्या व्यवस्था या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्येच जेव्हा इथं या ठिकाणी सत्ता होती त्या काळात महापालिकेने केलेलं आहे.
वायसीएम जरी वायसीएम आहे ना, वायसीएम हे राज्यात हे होते, आम्ही इथं होतो ना, महापालिकेत आम्ही होतो. आणि अजून एक सांगतो, थेरगावच्या हॉस्पिटलचा त्यांनी उल्लेख केला. थेरगावचं हॉस्पिटल असेल, आकुर्डीचं हॉस्पिटल असेल, त्याचबरोबर भोसरीचं हॉस्पिटल असेल. आत्ता या क्षणी जाऊन थेरगावचं हॉस्पिटल जाऊन बघावं, जे नवीन हॉस्पिटल आहे ते बघावं किती व्यवस्थित आहे, आणि जाऊन पाहिलं की कळेल तुम्हाला. आज सुद्धा वायसीएममध्ये PG डॉक्टरांचा निर्णय आम्ही केला. PG डॉक्टरांना एज्युकेशन मिळावं तो निर्णय आम्ही केला. त्यांना महापालिकेत सेवेत आम्ही घेतलं, कारण रुग्णांना तिथं व्यवस्था मिळावी. आरोग्य व्यवस्थेमध्ये कुठंच भारतीय जनता पार्टीच्या काळातील महानगरपालिकेमध्ये आम्ही कधी कुठं कमी पडलेलो नाही, आणि जास्तीत जास्त चांगल्यातल्या चांगल्या सुविधाचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. चांगल्यातल्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतायत. ह्या मावशी काही आत्ता इकडे आलेल्या आहेत. काय काय तुमच्या भागामध्ये कामं झालीत, काय झाली पाहिजेत असं वाटतं? कुणी केलीत? नाना काटे इथे. आणि बाकी तुम्ही राष्ट्रवादीचे आहे, तुम्ही राष्ट्रवादीचे आहे म्हणून बोलतोय. तुम्ही राष्ट्रवादीचे आहेत, पण हे पण ते म्हणतात की सगळी कामं आम्ही केलेली आहेत, भाजपने केलेली आहेत. ना कोणी बी घेणार ना, कामं करणारे वेगळे. कुठली कामं केली? भरपूर कामं केली. पाणी येतं का तुमच्याकडे? हो भरपूर. बघा हे म्हणतात ह्यांनी जी कामं केली आहेत, त्या कामं केलेली आहेत ती नाना काटेंनी इथं केली असं त्या म्हणतात. नाना काटेंचं मतदान देण्यासाठी त्यांच्यातला इथला एक ITNs कॅलिफोर्नियावरून 3.5 लाख रुपयाचं तिकीट काढून तो आज मतदानासाठी सौदागरला येणार आहे. आणि नाना काटे ही अशी एकदम सुसंस्कृत बिना भ्रष्टाचाराचा चेहरा. तुम्हाला ताई, आम्हाला वैयक्तिक कुणाबद्दल आहे ना काही बोलायचं नाहीये. एक मतदार येतोय कॅलिफोर्नियावरनं, एक, आणि त्याचा एवढा मोठा गावगाव करताय. अरे इथं लाखो मतदार जेव्हा त्यांना बोलू देत, त्यांना एक मिनिट, त्यांना बोलू देत. ITN जिथं राहतात, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या भागामध्ये ITN राहतो. जेव्हा इथल्या मतपेट्या फुटतील तेव्हा कळेल ITN कुणाबरोबर आहे, तेव्हा कळणार आहे त्यांना. फक्त वाकड सौदागरच्या मतपेट्या फुटू दे, मग कळेल. एक मतदार आता जो यांनी विषय काढला की नाना काटेंना मतदान करण्यासाठी त्यांचा एक कोण कलिग आहे, तो बाहेरच्या देशातून येतोय. माझा मित्र आहे, तो ऑलरेडी आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि त्यांच्या कामाला आणि त्यांच्यावर प्रेम करणारा, ऑलरेडी तो नॉर्वेनी आलेला आहे. त्याच्याकडे आत्ता 1-2 आठवड्यापूर्वी तो आपल्याकडे आलेला आहे. का आलेला आहे की भाऊंनी केलेलं काम, भाऊंनी केल्याबद्दल त्याच्याबद्दल असलेल्या भावना याच्यावर त्याचं मत देण्यासाठी तो आज ऑलरेडी नॉर्वेने आलेला आहे. तुम्ही म्हणता येणार आहे एका मताचा प्रश्न आहे म्हणून. म्हणजे हे काय नाव आहे यांचं? नाव काय? ऑलरेडी ते कुठे असता तुम्ही? कुठे असता? ऑलरेडी नॉर्वेने आलेलं आहे. कुठून आलात तुम्ही? तिकडे काय म्हणत तुम्ही? ही सगळी तुम्ही ही निवडणूक पाहताय आता तिकडे नॉर्वेत. आमचं दैवत मानतो आम्ही, आमच्यातून गेलं. आज त्या दैवताला खरी मानवंदना देण्यासाठी, खरी श्रद्धांजली देण्यासाठी जे कोणी आमच्या भागातील नागरिक असतील, पिंपरी चिंचवडचे नागरिक असतील, जे भाऊंवर प्रेम करणारे आहेत, ते बाहेरून आज दैवत गेलं त्यांना भेटायला. त्यांना खरी श्रद्धांजली ज्यावेळेस त्यांना मतदान करू या रूपाने होईल, यासाठी तो लोक बाहेरच्या राज्यातून, परराज्यात जे कामाला गेले तिथून, बाहेरच्या देशातून आलेत. विनाकारण त्या गोष्टीचा आपण भाव न करता की हा माणूस त्यासाठी आलेला आहे. ऑलरेडी आमच्याकडं ती लोक येऊन भाऊंच्या परिवाराला भेटून गेलेली आहेत आणि ती सांगतात की भाऊ वहिनी यावेळेस आम्ही तुम्हाला मतदान करून आम्ही भाऊंना श्रद्धांजली देणार. जाहिरात करायची नाही. आरोग्याच्या प्रश्नावरती आपण येऊयात परत. आपण जसं शास्तीकरावरती बोललो, तो खूप महत्त्वाचा प्रश्न गेले अनेक वर्षाचा आहे. म्हणजे मनसेसोबत जेव्हा ही युती होती, लक्ष्मण जगताप उभे होते, त्यावेळेसही हाच मुख्य मुद्दा होता. तो अजूनही पूर्णपणे सुटत नाहीये. त्याच्याच बरोबर आरोग्याचे प्रश्न उभे राहिलेले आहेत महत्त्वाचे. शहर जसं वाढतंय तसं या सुविधाही द्याव्या लागणार आहेत. काय नेमकं कुठं हे होतंय? वायसीएमवरती लोड येतोय, इतरही गोष्टी आहेत. थेरगावचं हॉस्पिटल चालू झालेलं आहे, तुम्ही केलं असं म्हणतात, पण यांचं म्हणणं आहे ते व्यवस्थित चालत नाही. या शहरावरचा आरोग्य व्यवस्थेचा बोजा कमी व्हावा याकरता भोसरी, आकुर्डी आणि त्याचबरोबर थेरगाव इथं नवीन हॉस्पिटल, आणि आम्ही सांगवीमध्ये
त्या ठिकाणी सुद्धा प्रस्तावित हॉस्पिटलचा एक निर्णय. तर ह्या शहरातला संपूर्ण आरोग्य बोजा कमी व्हावा याकरता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महापालिकेतलं हे सरकार खूप चांगले प्रयत्न करत आहे. मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की वायसीएम त्यावेळेस सुद्धा आपण PG डॉक्टर होते त्यांना जो आमचं सरकार भाजपचं होतं त्यावेळेस श्रावण हर्डीकर साहेब आयुक्त होते, त्यावेळेस आपल्या YCMमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सीट्स अवेलेबल झाल्या. आज त्याचं त्या बिल्डिंगचं काम होतं आहे, तिथं PGचं कॉलेज होते. खरं पाहता पिंपरी चिंचवड शहराच्या शेअरपीचा मानाचं तुरा त्या गोष्टीने होणार आहे. आज पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालय आलं, परत आपल्याकडे आता PG हॉस्पिटल होतं. पहिल्यांदा हे समजून घ्या, थोडं समजून घ्या. आज जर आपल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या प्रत्येक मुलाला जे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी BG मेडिकल पुण्यात जावं लागत होतं. आज जे काही पिंपरी चिंचवडमध्ये काम झालं भाजप सरकार असताना, आज आपल्याकडे PG कॉलेज झाल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या इथे शिकायला भेटणार आहे. आणि हेच विजन आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांचं आणि भाजपचं होतं आणि ते आम्ही पुढे नेत आहोत. तर महत्त्वाचे मुद्दे आहेत. अजून एक महत्त्वाचा मुद्दा खरं तर या निवडणुकीमध्ये ही तिरंगी लढत होतीये. तानाजी राहुल कलाटे हे जे तुमचे बंडखोर आहेत त्यांनाही आपण खरं बोलवलं होतं, ते आले नाहीत. ही बंडखोरी तुम्हाला का रोखता आली नाही? ही बंडखोरी का रोखता आली नाही? एक मिनिट मला मॅडम फक्त एक मुद्दा क्लिअर करायचा होता. हे आमचा एक मतदार बाहेरून येणार यांनी चेष्टा केली. या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर वन वोट वन व्हॅल्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वन वोट वन व्हॅल्यूची संकल्पना या भारतीय संविधानामध्ये दिली. माझ्या धुण्या भांड्याचं काम करणाऱ्या माझ्या भगिनीलाही मतदान आणि टॉवर मध्ये राहणाऱ्या अंबानी वहिनीलाही मतदान. त्याचं भांडवल करून त्याची चेष्टा तुम्ही लावली. आपण हे करतोय. एक महत्वाचा प्रश्न विचारलाय. जे तुमचे बंडखोर आहे तुम्हाला बंडखोरी रोखता आलेली नाही. मतदानातूनच होणार आहे. आमची ही लढत थेट लढत आहे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची. आज त्यांच्या डिबेटला एक माणूस देखील आला नाही, याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या की ही आज भाजप आणि सरळ महाविकास आघाडीची थेट लढत आहे. आणि आम्ही ही लढत कार्यकर्त्यांच्या जीवावर लढतोय, कारण की 2019च्या नंतर महापालिकेचं इलेक्शन येणार होतं आणि आमची सगळी मेन नेते तर ह्यांनी पळून नेले. जसे आमचे मुद्दे हायजॅक करतात, ऐका जसे आमचे माणसं हायजॅक केली तसे हे मुद्दे पण हायजॅक करत होते. त्याच्यामुळे त्यांना आठवण देतोय आमच्या नेत्यांनी दुसऱ्या फळीतली चांगली उमेदवार निवडणूक केली. 2023च्या या मागच्या 22च्या इलेक्शनच्या सारखा मुद्दा उपस्थित केला, तुम्ही लोक पळवली. नेते पळवून नेले ह्याच्यात काही आरोप नाही. दोन मिनिटं मला बोलू द्या. 2 मिनिटं ऐका विषय. आपण म्हणतो शहराचा विकास झाला, आज पुण्याचा विकास झाला. आज मला एक सांगा, गावाखेड्यातील माणूस पिंपरी चिंचवड शहरात का येतो? कारण इथे त्याला सुखसुविधा सगळ्या भेटतात, त्याचा विकास आपल्या शहरात दिसतो. त्याच दृष्टिकोनातून जे त्या पक्षात काम करत होते, जे त्या पक्षात इतक्या दिवस काम करत होते, त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये काम होतं, ते काम स्कोप होतं, लोकांचा विचार करणारी पार्टी आहे, आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या विचाराने चालणारे शहरातले रोजगार, शहरामध्ये तुम्हाला रोजगार आणता आले नाहीत असं यांचं म्हणणं आहे. हे औद्योगिक शहर आहे, हे औद्योगिक शहर म्हणून या शहराची ओळख आहे. मी उद्योगाबाबत बोलण्याच्या आधी त्यांनी मगाशी जो आरोप केला ना की आमचे नेते पळवले, ह्यांच्या पक्षाचे आता शहराचे अध्यक्ष आहेत ना, ते पुरे आमच्याच पक्षात होते. अजित गावणे हे भारतीय जनता पार्टीचे पहिले नगरसेवक होते, नंतर यांनी आमच्या नेत्याला त्यांनी पळून दिलं. पळवापळवी त्याच्याबद्दल त्याच्या बाबतीत बोलायची अधिकार नाही त्याला. त्यामुळे मला सांगायचं आहे तुम्हाला की दुसरा जो तुम्ही मला प्रश्न विचारला की उद्योगधंद्या बाबतीत उद्योगधंदे आणले की नाही आणले. IT पार्क एवढं मोठं आले ना, IT पार्कमध्ये आजही नवीन उद्योग तिथे येत आहेत, नवीन कंपन्या तिथे येत आहेत. ठीक आहे, त्यांच्या काळात सुरू झाला असेल, पण आज सुद्धा त्या ठिकाणी नवीन कंपन्या येत आहेत. नवीन कंपन्यांना रेड कार्पेट देवेंद्र फडणवीसांनी टाकलेलं आहे. त्यामुळं अनेक तरुणांना सुद्धा आज रोजगार मिळत आहे. मी सांगतो की आत्ता देवेंद्रजी यांनी आत्ताच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर गेले होते, त्यामध्ये 10 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. हे जे मुद्दे विरोधक जे आहेत ते बोलतायत, आता काय वाटतं? ते म्हणतात तुम्ही रोजगार पण या शहरात आणू शकला नाही, हे औद्योगिक शहर होतं,
आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित देता आलेल्या नाही आहेत. मला एक मिनिट मला काय म्हणायचं, बी जरी लावलं ना तर त्याचं रोप तयार होण्यासाठी, ते झाड तयार होण्यासाठी त्याला पाणी घातल्याशिवाय ते होत नाही. आणि त्याला खत पाणी घालून आज जे वाढवलं, आज पिंपरी चिंचवडचे जे चित्र दिसतं, चिंचवडचं जे चित्र दिसतं खेड्यापासून शहरापर्यंत जे गेलेलं आहे ना, ते फक्त दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी. ह्यांनी किती ओरडू दे. राष्ट्रवादीला नाकारलं लोकांनी नाकारलं म्हणून राष्ट्रवादीला नाकारल्यामुळं 5 वर्ष झालं भाजपची सत्ता पिंपरी चिंचवडमध्ये आलेली आहे. हे नाकारते कार्यकर्ते होते, त्याच्यामुळेच जनतेने आज निवडून जे दिलेलं आहे ते राष्ट्रवादीला डावलले गेले असल्यामुळे अहो तुम्ही ऐकून घ्या, राष्ट्रवादीला जे जनतेने डावललं ना ते ह्याच कारणासाठी, म्हणून भाजप सत्तेवरती आली. आणि आज खूप कमी कालावधी भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि काही कामं आता मार्गस्थ लागलेली आहे. जसं की मोशीचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे, त्याला काही काळ लागतो आणि ते डेव्हलपमेंटला पडलेलं आहे. अशी बरेच सारे मुद्दे आपल्याला सांगता येतील. हे म्हणतात की आम्हाला कमी काळ मिळाला तरी सुद्धा आम्ही चांगली कामं या शहरामध्ये केलीत. नवीन प्रोजेक्ट इथे येत आहेत. कुठला कमी काळ मिळाला? आज जवळपास 9 वर्ष त्यांना झालेली आहेत, पालिकेत त्यांना 5 वर्ष झालेली आहेत. त्याच्यात त्यांनी फक्त भ्रष्टाचार करण्यापलीकडे दुसरं काम काय केलं? जे काय आम्ही सगळं आयतं यांना करून दिलं होतं ते सुद्धा सांभाळू शकले नाहीत. अहो ताई, आम्ही यांनी घरं बांधले, JNNUREMचे असतील, SRAचे असतील, यांनी चाव्या देण्याचं काम नीट केलं नाहीये. धरणात पाणी वाहत नाही, 2 दिवसाला पाणी. ह्यांना खरं सांगू का, या चारण्याचा मेंदू, यांना राज्य कारभार करण्याची अक्कल नाही. स्मृती इराणी म्हणली होती त्या सिलेंडर 10 रुपये वाढत होती, अख्खा सिलेंडर डोक्यावर घेऊन नाचत होती. आज 1100 रुपये सिलेंडर आहे, ती कुठे बसली? वास्तविक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पेट्रोलचे डिझेलचे दर शतक पार केलेला आहे. आणि याचं केंद्रामधून ऐका ना आज त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना अमित शहांना आज इथे निवडणुकांचा प्रचार घ्यायला यावं लागतं. याच्यावरून तुम्ही विचार करा, महाविकास आघाडीचे किती घाबरलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय, नानाला घाबरले. शिवसेना पक्षाला मदतीला घेऊन त्यांनी भाजपची आता येईपर्यंत या ठिकाणी पाय रोवला. आणि आज आमच्या उद्धवसाहेब ठाकरे आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून आमचे आमदार पळवले, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, इकडे तिकडे पळाले. आणि त्यांना भीती होती की या ठिकाणी आपल्याला कोणी शिवसैनिक घरांवर हल्ले करतील का, आपण जे करतो, कारण जो चोरी करतो तो पळत असतो, तो लपणारी पळत असतो. परंतु आमचे उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी तग धरला, सर्वांना घेतलं. आणि आदित्य ठाकरेंना पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला लावले. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आत्तापर्यंत ज्या पक्षांना शिवसेनेने साथ दिली ते उमेदवार निवडून आलेत. माननीय आदरणीय लक्ष्मण भाऊ आता मागच्या निवडणुकीला तुमच्याच पक्षातलं बंडखोरी तुम्हाला रोखता आली नाही. ते मागच्या वेळेस पण अपक्षात लढले होते. आता तुमच्या ऐका मागच्या वेळेस पण शिवसेना आणि भाजपची आघाडी झाली होती. आणि त्या आघाडीतून आदरणीय लक्ष्मण भाऊ निवडून आले, आदरणीय महेशदादा लांडगे पण आमच्या आघाडीतून निवडून आले होते. मागच्या वेळेस पण राहुल दादा अपक्ष उभे होते. त्याच्यामुळे आता ते तुमच्यामध्ये होते, मागच्या वेळेस ते अपक्ष लढले. आता आमच्याकडून ते उमेदवारी मागतच नव्हते. कारण स्वतः उद्धवजी साहेबांनी त्यांना त्या दिवशी फोन आहे, त्या दिवशी त्यांना भेटायला आले होते. उमेदवार भेटायला जाऊ शकतात ना, ऐका भेटायला जाऊ शकतात. सुखद एखाद्याच्या घरात सुखद घटना होती, दुःखद घटना होती, त्यावेळेस आपण कोणी पण तिथं त्या ठिकाणी काय बघतो, एक माणुसकी बघतो, ते भेटायला जातोच आपण. त्या निमित्ताने त्यांना आवाहन केलं की भाजप आणि महाविकास आघाडी थेट लढत होत्या, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही. आणि आज तुम्ही हे बघता की तिथं त्यांचा उमेदवार काय, कोणी एक कार्यकर्ता पण उभा नाही, कोणीच नाही. याच्यावरच ही थेट लढत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, आदित्यजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की काटे से टक्कर नाही, काटे की टक्कर आहे. सुशिक्षित मतदारसंघ आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती अश्विनी जगताप यांचा विजय ज्या दिवशी त्यांनी फॉर्म भरला त्या दिवशी पक्का झाला. आता 2 नंबरसाठी राहुल कलाटे आणि यांच्या उमेदवाराची लढत आहे खरी. आणि सुशिक्षित मतदार, ITNs, त्याचबरोबर गेल्या लक्ष्मण भाऊंचं गेल्या 30 वर्ष राजकारणामध्ये यांनी केलेल्या भागातली कामं, या आधारावरती आमच्या उमेदवाराचा किमान 1 लाखांच्या फरकाने आघाडीने आमचा विजय होणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ही लढत काटेकी टक्कर आमच्यासाठी नाही आहे, ही लढत 2 नंबरसाठी काटे की कलाटेशी लढत आहे असं वाटतं. काय वाटतं, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांकडे आता पोहोचताय? वेळ कमी आहे, पोटनिवडणूक आहे. मुळात आहे ना, मी तुम्हाला एका ओळीतच सांगतो की निवडणूक ही लक्ष्मण भाऊंच्या कामावर आहे, लक्ष्मण भाऊंच्या जनसंपर्कावर आहे. लक्ष्मण भाऊंनी मोठी केलेली जी माणसं आहेत
त्यांच्यासाठीची ही निवडणूक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मण भाऊंच्या जाण्यानं त्या कुटुंबावर आलेली जी वेळ आहे, त्या माऊलीवर आलेली जी वेळ आहे, त्या माऊलीला घराच्या बाहेर पडावं लागले. आणि त्या ज्यावेळेस लोकांमध्ये जातात, ह्या आमच्या राष्ट्रवादीच्या मित्रांनीसुद्धा मान्य करावं की त्यांनी त्यांचा चेहरा पाहावा. त्या ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस पुरुष असतील महिला असतील ढसाढसा रडतात. ते काही राजकारण सांगत नाही, ते घरातली परिस्थिती सांगतात. माझा देव ज्यावेळेस गेला आहे त्यावेळेस माझी अवस्था काय झाली आहे आणि माझ्यावर काय वेळ आली आहे एवढंच ते सांगतात. 10 महिन्यासाठी लागलेली ही निवडणूक लागायला नको होती, हे पुन्हा आम्ही सांगतो आहे. आता ती लागलीच आहे तर आम्ही लढणार, सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही लढणार. शेवटी आम्ही लढवय्ये कार्यकर्ते आहोत. त्या कुटुंबावर जी वेळ आली आहे ते निस्तरतं आहे. आणि म्हणून याच्यात आहे ना कुठलंही राजकारण अजिबात नाही. आता यांना ते राजकारण वाटत असेल तो आमचा दोष नाही, परंतु हे भावनिक जनतेने केलं आहे, हे आम्ही केलेलं नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. जनतेनं हे भावनिक केलंय, त्यांनी राजकारण तुम्ही केलं. ऐका राजकारण तुम्ही केलं. लक्ष्मण भाऊ मरण यातना भोगत होते आणि तुम्ही राज्यसभेच्या निवडणुकीला, विधानसभा परिषदेच्या निवडणुकीला एअर ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेला तुम्ही. काल बापटांना ऑक्सिजन सिलेंडर लावून तुम्ही राजकारणाचं भावनिक आव्हान केलं. अरे तुम्ही खऱ्या अर्थानं भावनिक राजकारण केल्याचा आरोप सुरुवातीला यांनी जे बोलले ना, ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलो. आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी फोन केला की भाऊंना पाठवू नका. कुणाला? शंकर भाऊंना फोन केला की लक्ष्मण भाऊंना पाठवू नका. भाऊंनी अगदी तिथं घरात तमाशा केला की नाही मी जाणारच. आणि पाठवलं का म्हणजे राव काय बोलताय तुम्ही? ठीक आहे, आमच्या ऐकून घ्या एक मिनटं. आणि ते स्वतः जिद्द करून गेले. आणि ते जिद्द करून गेल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राने त्यांची ही जिद्द पाहिली, ती यांना सहन व्हायना. आणि त्याचा इफेक्ट आहे ना या निवडणुकीवर सुद्धा होतोय, हे यांना बघवाना. म्हणून हा विषय अशा पद्धतीने पक्षनिष्ठ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पक्षनिष्ठ आहे म्हणून ते सांगतात. ऐका ज्यावेळेस हे होतं त्यावेळेस आमच्या गेल्या वर्षी ते सिरियस होते, त्यावेळेस आमचे दादा स्वतः घरी येऊन त्याने इंजेक्शन मागवलं आणि त्याच्या याच्यावरती 8 महिने तरी त्यांनी काढलं. आमच्या मनात तसं काम करायचं. आता एकच भावनिक मुद्द्यावर मतं मागण्याचा अधिकार नाहीये. ह्याचं कारण असं आहे, पंढरपूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये ह्यांनी ज्या ठिकाणी तिथे स्थानिक आमदार जे दिवंगत झाले त्यांच्या जागी ह्यांनी निवडणूक लावली. आणि आता इथं असं भावनिक मुद्दा घेण्याचा अधिकार नाही आहे. मी सांगतो पक्षनिष्ठेवर त्यांना उत्तर मला द्यायचं आहे. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते होते त्यावेळेस पक्षनिष्ठ नव्हती का? नंबर 1. नंबर 2, ते प्रत्येक वेळेस म्हणतात विकासावर बोला, स्वतःच परत भावनिक मुद्द्याकडे ते वळता येते. त्यांना आता आम्ही विचारलं, आरोग्य प्रश्नावर त्यांना विचारलं आम्ही. आता इथल्या माझ्या नेत्यांना विचारा, इथं पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काळात केलेल्या किती जिम आहेत? तर 78 जिम. म्हणजे आरोग्य, शिक्षण, तुमचं कला, सांस्कृतिक सगळ्या गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने हे सगळं काम करून ठेवलेलं होतं. आणि काम करत असताना यांना फक्त ते सांभाळतात. वाहतुकीचा सगळ्यात मोठा प्रश्न होता, यांनी त्याच्यावर काय केलं या 6 वर्षात? सगळ्यात महत्वाची गोष्ट हे म्हणतात मेट्रो आणली. ह्या मेट्रोमध्ये जेव्हा ती मेट्रो चालते 5 किलोमीटर ह्याच्यामध्ये, त्या मेट्रोच्या उत्पन्नातून त्या वॉचमॅनचा खर्च तरी निघतो का? वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. वाहतुकीचा प्रश्न तुम्ही सोडू शकलेला नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. एक मिनटा. रोज पिंपरी चिंचवड RTOमधनं रोज 1,500 गाड्या बाहेर निघतात. किती? रोज 1,500 गाड्या. आणि तुम्ही विचार करा, म्हणजे ठीक आहे कुणी असेल तरी तो प्रश्न भविष्यात येणारच आहे. भविष्यात तुम्हाला आहे ना आणखीन 10 वर्षानंतर तुमची गाडी बाहेर काढताना सुद्धा प्रॉब्लेम होणार आहे. हा निर्माण केलेला प्रश्न नाही आहे. जसं लोकसंख्या का वाढते हे आता यांचं कसं झालं आहे, वायुसेम आम्ही केलं, हे आम्ही केलं काय आहे ना. ऐका ना, हे काय म्हणतात कोविड आम्हीच आणला काय? नाही तुम्हीच आणला कोविड सुद्धा तुम्हीच आणला काय? हे म्हणतात लोकसंख्या आम्हीच वाढवली, तुम्हीच वाढवली, सगळं आम्हीच केलं म्हणते. ते सगळं यांचंच. बरं आता तुम्हीच केलं तर बाबा तुम्हीच केलं, जा निवडणुकीला सामोरं. खोटं बोल पण रेटून बोल. राष्ट्रवादी काँग्रेसचं सध्या काय चाललंय, खोटं बोल पण रेटून बोल. जे पण आम्ही केलं ते सगळं आम्हीच केलंय. जे पण काय चांगलं आहे, जे पण चांगली डेव्हलपमेंट आहे ते आम्हीच केली आहे. पण त्यांचा जो खोटाडेपणा आहे हा या तर
आता चिंचवडकर नेमकं कुणाला मत देणार आणि चिंचवडकरचा विकास आता नेमका कोण करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं